नमस्कार, मी रोहिणी. द्वारकामाई किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मस्त खमंग, खुसखुशीत आणि अगदी चविष्ट अशा कोथिंबिरीच्या वड्या. खूप मस्त होतात, अगदी टेस्टी आणि कुरकुरीतसुद्धा होतात. तर ह्या कोथिंबिरीच्या वड्या कशा तयार करायच्या ते बघूया. इथे मी मीडियम साईजची कोथिंबिरीची जुडी घेऊन त्याची पानं आणि कोवळी देठं तोडली आणि नंतर त्याला स्वच्छ धुवून एका सुती कपड्यावरती पसरून ठेवली फॅनखाली आणि नंतर कोरडी झाल्यावरती छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. हे बघा, यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही. अशा प्रकारे अशी कोरडी झाली पाहिजे कोथिंबीर. आणि चिरून घेतल्यानंतर याला वाटीने मोजलेले आहे, तर 2 वाट्या ही कोथिंबीर भरलेली आहे. आता वड्या तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचसोबत घेते 1 चमचा धने, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा. इथे जर तुम्ही धने वाटणात टाकणार नसाल तर तुम्ही धने पावडर टाकले तरीसुद्धा चालेल. आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे आपण जाडसर वाटून घेणार आहोत. खूप जास्त बारीक पेस्ट न करता हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता चिरलेली कोथिंबीर आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला पीठ व्यवस्थित भिजवता येईल. आता यामध्ये जे जाडसर वाटलेलं वाटण आहे, जे हिरवी मिरची, लसूण, जिरं, धणे आणि ओव्याचं ते याच्यामध्ये टाकून घेऊया. हिरव्या मिरचींचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण यामध्ये आपण लाल मिरची पावडर देखील टाकणार आहोत. आता सर्व वाटण यामध्ये टाकून झाल्यावर आता आपण यामध्ये टाकूया बेसन पीठ. तर इथे आपण 2 वाट्या ही चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. त्यासाठी आपण इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. म्हणजे 2 वाट्या चिरलेल्या कोथिंबीरीसाठी 1 वाटी बेसन, अशा प्रकारचं आपण हे प्रमाण घेतलेलं आहे. आणि हे बेसन घेत असताना पण हलक्या हाताने भरलेलं आहे, खूप गच्च भरलेलं नाही. तर यामधलं आपण पाऊण वाटी बेसन त्यामध्ये टाकलेलं आहे. लागलं तर परत टाकूया. आता यामध्ये टाकते मी 3 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलेही भाकरीचं पीठ यामध्ये टाकू शकता. त्याचसोबत टाकलेलं आहे आपण 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि 2 चमचे तीळ टाकलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ आणि त्याचसोबत 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. हे तेल आपण गरम करून घेतलेलं नाही, थंडच तेल आहे. त्यामुळे आपली जी वडी आहे ती खाताना अशी घशात दाटल्यासारखी होत नाही. त्यामुळे आपण यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला हातानेच असे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. लगेचच यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही. आपण मीठ टाकल्यामुळे कोथिंबीरीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं पीठ आपण ओलवून घेणार आहोत. म्हणजे आता जर आपण यामध्ये पाणी टाकलं तर ते खूप जास्त होऊ शकतं. त्यामुळे पहिले आपल्याला कोथिंबीरीमध्येच हे पिठं आणि हे जे जिन्नस आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि हे बघा, आपण जसं कोथिंबीर आणि पीठ व्यवस्थित मिक्स करत जाऊ तसं हे थोडंसं ओलसर दिसायला लागलेलं आहे. कोथिंबीरची वडी तयार करत असताना त्यामध्ये पीठ टाकल्यावर लगेचच यामध्ये पाणी टाकायचं नाही. तर पीठ आणि सर्व जिन्नस कोथिंबीरीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. म्हणजे कोथिंबीरीला ओलावा येतो, त्यामध्येच पीठ थोडंसं ओलसर होतं आणि नंतर मग यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि हे पाणी टाकत असताना पण हातावरती पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त एकदम पण पाणी टाकायचं नाही, कारण का हे पीठ मळत असताना आपल्याला खूप जास्त पाणी लागत पण नाही. आणि इथे बघा, जास्त कोथिंबीर दिसते, पीठ थोडंसं कमी दिसतं यामध्ये. त्यामुळे जे उरलेलं पीठ होतं ते यामध्ये टाकून घेऊया. तर जे उरलेलं पीठ होतं ते यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आपण 2 वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 वाटी बेसन पीठ असं इथे प्रमाण आपल्याला लागलेलं आहे. तर इथे अजून आपण थोडं यामध्ये पाणी टाकून हे पीठ यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि या पिठाचा आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे बघा, आपण पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. छान असा गोळा तयार झालेला आहे याचा. आणि हे पीठ खूप जास्त पातळ पण नाही आणि अगदीच घट्ट पण नाही. पीठ मळत असताना यामध्ये पाणी जास्त झालं तर वडी तळल्यानंतर कडक होते. त्यामुळे पाणी जास्त यामध्ये टाकायचं नाही. तर इथे आपले हे कोथिंबीरीच्या वडीचं पीठ मळून झालेलं आहे. या वड्या आपण प्लेटमध्ये थापून बनवणार आहोत. पण तुम्हाला जर तशा बनवायच्या नसतील तर तुम्ही अशा प्रकारे यामधला पिठाचा गोळा घेऊन हातावरती लांबट गोळा करायचा आणि नंतर हे गोळे वाफवून घ्यायचे. अशा प्रकारे देखील वड्या तुम्ही बनवू शकता. पण आता आपण हे जे वडी बनवणार आहोत ते आपण प्लेटमध्ये थापून बनवणार आहोत. आता हे पीठ वाफवून घेण्यासाठी इथे आपण अशा प्रकारची प्लेट घेतलेली आहे. याला आपण तेल लावून घेऊया. अशा प्लेट घेऊ शकता किंवा तुम्ही आपली जी वड्या उकडायची चाळणी असते ती घेतली तरी चालेल. त्या चाळणीला तेल लावून तुम्ही अशा प्रकारे आपण जसे आत्ता थापून घेणार आहोत त्याच प्रकारे तुम्ही चाळणीवरती देखील थापू शकता. तर या प्लेटला आपण सर्व साईडला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे वड्यांचं मिश्रण खाली ताटाला चिकटणार नाही. तर आता सर्व मिश्रण आपण यामध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि याला आपण आता एकसारखं व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. म्हणजे एकीकडं जाड एकीकडं पातळ अशी वडी आपली झाली नाही पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारे सर्व साईडला व्यवस्थित असं हे एकसारखं थापून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. तर इथे आपण सर्व मिश्रण अशा प्रकारे छान असं थापून घेतलेलं आहे. अजिबात कुठेही जाड किंवा कुठेही पातळ असं झालेलं नाही आहे. आता यावरती आपण तीळ टाकून घेऊया. आपण यामध्ये पण तीळ टाकलेले आहेत, पण अशा प्रकारे जेव्हा आपण वरून तीळ टाकतो त्यावेळेस ती वडी दिसायला सुंदर दिसते आणि खायला पण खूप छान अशी खमंग लागते.
तर आता सरळ साईडला आपण तीळ टाकून घेतल्यानंतर हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे, म्हणजे ते वडीला छान असे चिकटले जातात आणि वडी तळत असताना ते साईडला निघत नाही. तर आता हे आपण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी आणि पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता यावरती ही प्लेट आपण ठेवून देऊया. कढईमधल्या पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला ही प्लेट यामध्ये ठेवायची आहे. थंड पाणी असताना जर आपण ही प्लेट यामध्ये ठेवली तर ती कोथिंबीर वडी वाफवण्यासाठी उशीर लागतो आणि मग कोथिंबीर वडी कडक होते. त्यामुळे पाण्याला उकळी आल्यानंतरच ही प्लेट आपल्याला यावरती ठेवायची आहे. आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 10 ते 12 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. तर इथे बघा 10 ते 12 मिनिट झालेले आहेत आणि ही कोथिंबीर वडी आपण छान अशी शिजली की नाही हे चेक करण्यासाठी अशा प्रकारे चाकूने चेक करायचं. आणि इथे बघू शकता तुम्ही चाकूला अजिबात हे मिश्रण चिकटलेलं नाही, म्हणजे हे छान असे वाफवून झालेलं आहे. आता ही प्लेट आपण कढई बाहेर काढून घेऊया आणि नंतर हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या वड्या कट करणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि साईडला बघा त्याच्या कड्या अशा सुटायला लागलेल्या आहेत, म्हणजे मिश्रण आपलं व्यवस्थित असं शिजल्यामुळे अशा प्रकारे हे प्लेटला अजिबात चिकटलेलं नाही. आता वड्या कट करण्या अगोदर आपण चाकूला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे मिश्रण चाकूला अजिबात लागणार नाही आणि व्यवस्थित आपल्या एकसारख्या वड्या कट केल्या जातील. तर हे बघा तुम्हाला आवडेल तशा तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकाराच्या तुम्ही वड्या कट करू शकता. आणि ह्या वड्या कट करत असतानाच तुमच्या लक्षात येत असेल की मिश्रण आपलं किती छान असं सॉफ्ट झालेलं आहे. वड्या अजिबात आपल्याच्या कडक झालेल्या नाही आहेत. तर इथे आपण हे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत याचे. तुम्हाला माझ्या रेसिपीज जरी आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर इथे आपण हे कोथिंबीरीच्या वड्याचे छान असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे काढून घेऊया. आणि हे बघा मिश्रण अजिबात प्लेटला चिकटलेलं नाही आणि वडी छान अशी वाफवून झालेली आहे. अशा प्रकारे उकडून जर तुम्ही ह्या वड्या एक एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्या तर 1-2 दिवसासाठी तुम्ही या फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हव्या तेव्हा तुम्ही काढून त्याला तळून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता. तर आता ह्या वड्या आपण तळून घेऊया. तर तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण वड्या टाकून घेऊया. वडा तेलामध्ये टाकत असताना तेल थोडंसं चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर तेलामध्ये वडा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि नंतर त्याला छान अशा खरपूस होईपर्यंत वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे मस्त आतपर्यंत त्या क्रिस्पी होतात. तुम्हाला जर अशा प्रकारे जास्त तेलामध्ये जर वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही थोड्याशा तेलावरती देखील या वड्या परतून घेऊ शकता. तव्यामध्ये किंवा कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्यावरती या वड्या थोड्याशा अशा पसरून ठेवायच्या आणि नंतर अगदी गॅसची फ्लेम कमी करून मस्त छान अशा कडक होईपर्यंत परतून घ्यायच्या, म्हणजे तशा पण खूप छान लागतात. तर इथे आपण ह्या वड्या छान अशा तळून घेऊया मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, म्हणजे आतपर्यंत त्या छान अशा तळल्या जातात आणि मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात. आपण जर इथे गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर वरवरनं वड्या छान अशा कुरकुरीत होतील, पण आतून एकदम अशा मऊ एकदम सॉफ्ट राहतील. तर तशा होऊ न देता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून मस्त अशा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. हे बघा वड्या आपल्या छान अशा तळून झालेल्या आहेत. आपण काढून घेऊया. एखाद्या झाऱ्यावरती किंवा एखाद्या चाळणीवरती वड्या काढायच्या, म्हणजे त्यामधलं तेल पूर्णपणे निघालं जातं. तर मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्या वड्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत. बघतानाच तुम्हाला दिसत असेल बघा. तर सर्व वड्या आपण झाऱ्यावरती काढून घेतलेल्या आहेत. साधारण 2 मिनिटं आपण अशा झाऱ्यावरती ठेवून देऊया, म्हणजे यामधलं संपूर्ण तेल निघालं जातं आणि अगदी कोरड्या फडफडीत आपल्या वड्या छान अशा तयार होतात. तर आता संपूर्ण वड्या आपण अशाच प्रकारे तळून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि हे जे तेल आहे त्यामध्ये तुम्हाला तीळ दिसतात बघा थोडे थोडे. तर हे तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भाजीला हे तेल यूज करू शकता. फक्त हे चपातीला लावू नका, नाही तर त्याचा जो फ्लेवर आहे तो चपातीला लागला जातो. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त दिसायला सुंदर अगदी ताटाची शोभा वाढवणारी आपली मस्त कुरकुरीत खमंग चविष्ट अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. मस्त आतपर्यंत अशी कुरकुरी झालेली आहे बघा आणि अगदी कोरडी फडफडी झालेली आहे, अजिबात तेलकट झालेली नाही. तर अशाच प्रकारे तुम्ही नक्की कोथिंबीरीची वडी बनवून बघा. केल्यानंतर कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि पुढे असलेले बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी ज्या रेसिपीज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि बरेच जण सबस्क्राईब न करता व्हिडिओ बघतायत, तर तुम्हीसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील. तर भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.